लक्षात ठेवायचं 25 मिनिटांचा निर्धारित वेळ असेल। पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराने याचा विचार करायचा की 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची। मग 2 मिनिटात एक षटक संपवा नाहीतर 13 मिनिटात एक षटक संपवा, पण 25 मिनिटांनंतर तुम्हाला वेळ मिळेल तो पेनल्टी सकट मिळेल। सिद्धिविनायक मुरबाड या संघाकडून आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। स्ट्राइकला असेल फलंदाज जितू चव्हाण आणि नॉन स्ट्राइकला असेल योगेश कोर। योगेश कोर एक मोठं नाव, मॅन फ्रॉम टेंबरे मुरबाड ग्रामीण संघातनं देखील आपला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला। जितू चव्हाण ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू गोलंदाज संदीप याचा अवे फ्रॉम द बॉडी, गुडलँड स्पॉट वरचा चेंडू, अनएक्सेप्टेड बाउन्स, बॅट्समॅनच्या रडार पासून दूर ठेवला। तेज तर्रार गोलंदाजी, एक भन्नाट वेग पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं ओपन गटाच्या सामन्याची हीच तर रंजकता असते की प्रत्येक क्षणाला एक वेगळी रणनीती प्रत्येक चेंडूवर अवतरित होताना आपल्याला पाहायला मिळेल। या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल। 5 षटकांचा फॉर्मॅट आहे। पहिली 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये ज्याचं वर्चस्व त्याचं मात्र अधिराज्य। षटकातला पुढचा चेंडू फ्लिक केलाय, फ्लॅकिंग द क्राउड, चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार। आणि जितू चव्हाण ज्या नावासाठी जाणले जातात, ज्या नावासाठी मानले जातात, अगदी त्याच लौकिकाला साजेसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। दर्पण असेल निश्चितपणाने शिरोळ संघाच्या गोलंदाजाकडे। आपण ट्रॅकर बॉल कट केले गेले, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, लाजवाब दर्जाचं क्षेत्ररक्षण, याला म्हणतात क्रिकेटच्या प्रती असलेलं समर्पण। मित्रांनो, म्हणतात ना, गोलंदाजाच्या प्रयोगशीलतेला साकारायचं असेल, त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीला कलात्मकरित्या या पिचवर, या क्रीजवर, या मैदानावर जर आपल्याला सत्यात पाहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या साथीनं या मैदानात उतरलेल्या क्षेत्ररक्षकांनी त्याचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं पाहिजे। आणि अगदी तेच काम आपल्याला MD11 शिरोळ संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळालं। अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल सिद्धिविनायक मुरबाड या संघाला। संघाची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा। स्ट्राइकला असेल योगेश कोर, एक मोठं नाव, या मैदानाचा अंदाज आहे। पाहूया या मैदानावर खेळ कशी होईल। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पंच केला गेला, एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल। या एका धावेनं सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा। पहिला चेंडू निर्धाव चेंडूने या षटकाची, या डावाची सुरुवात केली होती गोलंदाज संदीप यानं, परंतु हंबी रखते है दमखम हा जणू शंखनाद केला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला। पण 3rd आणि 4th बॉलवर कमबॅक आहे। या षटकाला पुढचा चेंडू जितू चव्हाण, दबाव पाहायला मिळतोय, बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता। हाईट फॅक्टर यावेळेला कन्सिडर केलं जाईल आणि पंच मुन्ना पठाण वाईटच्या रूपानं हे एक धाव दंडित देखील करतील। या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा आणि पंच मुन्ना पठाण सर यांचा मात्र येईल 1 बाउन्सचा इशारा। पुन्हा एकदा स्ट्राइकला हार्ड हिटर जितू चव्हाण, शफल करण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला फॉलो केलं, मनसुब्यांना ओळखलं आणि वेळीच हेरून या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव देखील गोलंदाज संदीप याचा यशस्वी झाला। स्ट्राइक चेंज होईल कारण चेंडू मात्र घोषित क्षेत्रात एका धावेसाठी बॅटची एज घेऊन ट्रॅव्हल करेल। या एका धावेनं डबल डिजिट मध्ये एंटर करेल तो आता सिद्धिविनायक मुरबाडचा संघ। 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 1-0-10, एकावर 0-10 धावा। स्ट्राइकला असेल योगेश कोर, संदीप याचं मात्र तिसऱ्या चेंडू पासूनचं पुनरागमन कमालीचं। यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू निघून जाईल सीमा पार, हा असेल एक घणाघाती षटकार। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 16-16, एकावर 6, 16 धावा। म्हणून म्हणतात ना मैडी सर, सक्सेस की भी एक खास बात होती है कि वो मेहनत करने वाले पे ज्यादा फिदा होती है।
जोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न या द्विसूत्रीला घेऊन तुम्ही तुमच्या यशाचा कार्यक्रम आखणार नाहीत तोपर्यंत तुमच्या ध्येयावर चालण्याचं तुमचं धोरण मात्र यशस्वी होताना पाहायला मिळणार नाही। ते तुम्हाला करावं लागेल। संघर्षाची प्रेरणा कडवं आव्हान समोर असल्यावरच मिळते की, आणि यशाचा खरा आनंद कडवा संघर्षानंतर प्राप्त झालेल्या यशावरच मिळत असतो। सगळं काही साधं सोपं आणि सहजतेने मिळत गेलं की मग आयुष्याची किंमतही कळणार नाही आणि यशाचं महत्त्वही प्राप्त होणार नाही। पहिलं षटक संपलंय, 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात। जितू आणि योगेश यांच्या माध्यमातून हल्लाबोल सुरू झालाय, आक्रमणाला सुरुवात झाली। बॉलिंग मार्कवरनं एमडी शिरोळ या संघाकडनं गोलंदाज येईल। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं हे षटक घेऊन गोलंदाज प्रवीण। स्ट्राइकला असेल स्फोटक फलंदाज जितू चव्हाण। काय असेल रणनीती? लेफ्ट आर्म विथ विकेटचा मारा, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू थोडा संत गतीचा पाहायला मिळाला। ऑन साइडला भिरकावण्याचा जितू याचा प्रयत्न होता, पण ज्या पद्धतीनं हे चेंडू हाताळले जात आहेत, एक डावखुऱ्या त्याचा गोलंदाज डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासमोर नेहमीप्रमाणे एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। परंतु पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात झाली आहे। षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ट्रॅकर बॉल पॉइंटच्या डोक्यावर नकट केला गेलाय, चेंडू निघून जाईल सीमा पार। आणखी एक पाहायला मिळेल देखणा चौकार आणि कुणाल पेनकर सर यावेळेला चौकाराची घोषणा करतील। तुम्हाला पहिल्या या डावामध्ये सिद्धिविनायक मुरबाड सारख्या दिग्गज संघाला नमवायचं असेल, त्यांना शांत ठेवायचं असेल तर निश्चितपणाने जी अभेद्य भागीदारी तुमच्या डोळ्यादेखत रचली जाते त्या अभेद्य भागीदारीला तडा लावणं हे मात्र तुमच्या पहिल्या अजेंड्यावर असण्याची गरज आहे। तुर्तास तरी जितवान फाय गोलंदाजांचा समाचार घेईल। संघाची धावसंख्या धावफलकावर 20 पर्यंत पोहोचेल। सफल करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल बेलकवून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, उत्तुंग षटकार। चेंडूला मैदानाच्या आत करमतय किंवा करमत नाही हे मात्र आपल्याला ठाऊक नाही, पण चेंडूला मैदानाच्या आत ठेवण्याचा कोणताही माणूस या वेळेला जितू चव्हाण नावाच्या या फलंदाजाकडनं पाहायला मिळणार नाही। संघाची धावसंख्या धावफलकावर 26-26, 2 6 26 धावा हल्ला बोलला जातोय। यावेळेला जितू चव्हाण नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना लाजवाब फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, आणखी एक देखणा धर्मवीर चौकार। या वादळाला जोपर्यंत घोंगावण्यासाठी तुम्ही मुभा उपलब्ध करून देत राहाल तोपर्यंत हे वादळ तुमच्या खेमूमध्ये थैमान घालेल, युद्ध घमासान करेल आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला उद्ध्वस्त करण्याचा डाव मात्र यशस्वीरित्या या फलंदाजाकडनं साधला जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावर 30-30, 3 धावा। वन्स अगेन जितू चव्हाण स्ट्राइकवर। गोलंदाज प्रवीणच्या मनावर पुरेपूर दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवला जातोय, प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जात आहे। गोलंदाजाच्या मनातील प्लॅनिंगच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या जात आहेत। या षटकातला पुढचा चेंडू डावखुऱ्या हाताचा जितू चव्हाण ऑन साइडला खेळला गेलाय, सांगितलं दाखवत या वेळेला मात्र सरळगाव म्हणजेच मुरबाड तालुक्यातील एक गुणवान खेळाडू हर्षलजी घुडे स्वतः उत्तम गायक आहेत, त्यांचं मात्र इथे आगमन होत आहे। धर्मवीर चषक 2022च्या या पर्वाच्या वतीनं मी त्यांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। यावेळेला निश्चितपणानं गोलंदाज प्रवीण यानं जो काही एल्गार केला आणि सांगितलं कि पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा। या वेळेला फलंदाजाचं थैमान घमासान या मैदानाच्या आत शमवलं जाईल। फलंदाज जितू चव्हाण माघारी परतल्यानंतर गणेश गायकर मिस्टर एमपीएल मुरबाड तालुक्यातलं क्रिकेट विश्व ज्यानं महाराष्ट्राच्या पटलावर नेलं, एक अष्टपैलू खेळाडू गणेश गायकर कॅप्टन कोल ऑन स्ट्राइक। यावेळेला पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करतो डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये, चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट। या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण। 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-32, 3 32 धावा। पहिलं षटक संदीपनं हाताळलं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा लुटल्या गेल्या। त्यानंतर
या मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं म्हणजे निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकातलं दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रवीणच्या हाती कर्णधारानं सोपवलं आणि त्याही षटकामध्ये 16 धावा रचल्या गेल्या त्या सिद्धिविनायक मुरबाड या संघाकडनं. लाजवाब क्रिकेट सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या या पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये म्हणजेच मर्यादित क्षेत्ररक्षकांची जी काही 2 षटकं आहेत त्यामध्ये परिपूर्ण वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलाय तो सिद्धिविनायक मुरबाडचा संघ. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांवर हल्ला चढवून त्या गोलंदाजांचं मनधैर्य कसं कच्ची करावं, त्या गोलंदाजांच्या मानसिकतेमध्ये दबावाची जी काही संचारता आहे त्याची शक्यता कशी निर्माण करावी, या सगळ्या गोष्टींचा परिपाक सिद्धिविनायक मुरबाड संघ साधताना दिसून येईल. स्ट्राईकला असेल फलंदाज योगेश कोर, बॉलिंग मार्कवर एमडी शिरोळ या संघाकडनं पाहायला मिळेल गोलंदाज सागर. पहिली 2 षटकं संघाचं आलेलं अपयश धुवून काढावं लागेल सागर नावाच्या गोलंदाजाला. स्ट्राईकला योगेश कोर, फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. यावेळेला चेंडूवर प्रहार केलाय, टायमिंग मात्र प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बसेल, दुसरा झटका सिद्धिविनायक मुरबाड या संघाला. एका बाजूनं विकेटचं जर पतन होत राहिलं आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना निर्धाव चेंडूंची शृंखला जर कायम ठेवण्यामध्ये MD11 शिरोळचा संघ कायम यशस्वी राहिला तर निश्चितपणानं सिद्धिविनायक मुरबाड सारख्या दिग्गज संघाला देखील तो प्रेशराइज करू शकतो, दबावात्मक स्थितीमध्ये खेळायला भाग पाडू शकतो. योगेश कोर याच्या माघारी परतण्यानंतर मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजीवर आपल्याला फलंदाज येताना दिसून येईल स्वप्नील. स्ट्राईकला जाईल गणेश गायकर, मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, मिस्टर MPL म्हणून या नावाचा उल्लेख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वारंवार केला जातो. मुरबाड प्रीमियर लीग एक हाती गाजवली होती या खेळाडूनं आणि तिथनं खऱ्या अर्थानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या संघाच्या आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. या वेळेला लांच करण्याचा प्रयत्न होता, पेसिंग अटॅक चांगला आहे परंतु दिशा मात्र आपल्याला भरकटलेली पाहायला मिळेल. पंचमुन्ना पठाण या आउट ऑफ लेग स्टंप डिलिव्हरीच्या वर मात्र दंडित करतील गोलंदाजाला आणि त्याचा परिपाक एक अतिरिक्त स्वरूपात एका धाब्यानं भर पडेल ती सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या 35-35 माफ करा 33-33, 3 33 धावा. लाजवाब फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारा टायमिंग कशाला म्हणतात, तुमचा स्टान्स कशाला म्हणतात आणि चेंडूला दिशा देणं कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टींचा परिपक्वता बाळगणारा हा फटका गणेश गायकरच्या बॅटमधून एक देखणा चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 37 धावा. 37-37 या षटकातला पुढचा चेंडू गायकर, चेंडू करेल हवाई सफर, चेंडू निघून गेलाय सीमा पार. MPL मिस्टर MPL स्टाईल हा असेल षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या गोलंदाजाचा टप्पा वाचून त्यावर आक्रमण करण्याची कुवत, क्षमता, योग्यता, पात्रता या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत हे ठणकावून सांगितलंय गणेशनं आणि बॅक टू बॅक सेकंड प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा ट्रॅकर बॉल बिरकवून दिलाय, डीप स्क्वेअर लेग, चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत, 1 बाउंड सीमा पार हा असेल चौकार. गणेश गायकर नावाचं वादळ आता मात्र मैदानात थैमान घालताय कारण जितू चव्हाण, योगेश कोर यांच्या माघारी झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येच्या डावाला आकार देण्याचं कामची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर आली असेल तर ती मिस्टर MPL गणेशच्या खांद्यावर होते. दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याची भूमिका, त्यामधलं कायम आणि त्यातलं सातत्य या वेळेला गणेशच्या माध्यमातून राखलं जात आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला गणेश गायकर साठी मात्र बक्षिसांची खैरात. गणेश गायकर याच्या बॅटमधनं लगातार 3 चेंडूंवर 3 षटकार जर आले, षटकारांची हॅट्रिक जर साधली गेली तर सन्माननीय हर्षलजी गुडे आणि साई स्पोर्ट्स सरगाव यांच्या वतीनं 1101 रुपयांचं कॅश प्राइज मात्र त्यांना बहाल केलं जाईल. तुर्तास तरी एक सिंगल, या एका सिंगलनं सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 48-48, 4वर 8, 48 धावा आणि या 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा पुन्हा एक वेळ वसूल केल्या गेल्यात. जी सरासरी पहिल्या षटकापासून कायम राखली त्या सरासरीवर कायम राहिला आहे संघ.
या षटकातला पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा आउट स्विंग झाला, चेंडू बाहेर निघाला आणि परिणाम स्वरूप बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2 बाद 48 धावा. पहिलं षटक संदीप 16 धावा खर्च केल्या, दुसरं षटक प्रवीण 16 धावा खर्च केल्या, तिसरं षटक सागर 16 धावा खर्च केल्या. 16च्या सरासरीनं 48 धावा धावफलकावर लगावण्यात यश आलंय, ते मात्र सिद्धिविनायक मुरबाड या संघाला. जर MD शिरोळ या संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक साधली तर मतीनभाई शेख यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल MD11 शिरोळ संघाच्या गोलंदाजासाठी. बॉलिंग मार्कवर फैजल शेख मॅन फ्रॉम धसई यावेळेला MD11 शिरोळ या संघाकडनं आपली भूमिका बजावताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एका महाकाय धावसंख्येच्या दिशेनं अगदी आगतिकतेनं अगदी आक्रमकतेनं वाटचाल केली आहे, ती मात्र सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं होणाऱ्या आक्रमणाचा परतावा करण्यासाठी त्या पद्धतीचं त्या स्तरावरचं आणि त्या दर्जाचं आक्रमण या पहिल्या 3 षटकांमध्ये MD11 शिरोळ संघाच्या कोणत्याही गोलंदाजाकडे पाहायला मिळालं नाही. पण पहिल्या 3 षटकांमध्ये आलेलं अपयश उरलेल्या 12 चेंडूंवर MD11 शिरोळचा संघ धुवून काढण्यामध्ये यशस्वी ठरेल का? समोर आहे गणेश. यावेळेला फजलच्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गणेश नावाच्या या वादळाला परतावं लागेल माघारी. ज्यासाठी फैजलला निमंत्रित केलं होतं गोलंदाजी मार्कवर, ती गोष्ट पहिल्याच चेंडूवर पार पाडली आणि ज्याच्या विरुद्ध हे जाळं विणलं गेलं होतं. या गणेश आपण बाहेर येऊ शकता. राजेबॉय संघाचा संघनायक, राजेबॉय संघाचा संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. गणेश गायकर यांच्या माघारी परतण्यानंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाकडनं अमर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येतील. अमर आणि स्वप्नील यांना मात्र ही कमान सांभाळावी लागणार आहे, कारण सुरुवात तुमच्या बाजूने झाली आहे. सुरुवातीलाच तुम्ही गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतलाय. तब्बल 16ची सरासरी षटकामागे राखण्यामध्ये तुम्हाला यश आलंय. हे यश कायम ठेवावं लागेल. म्हणून मॅडम म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याहीपेक्षा दुप्पट मेहनत तुम्हाला मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागते. कंटिन्युटी, फॉर्म कायम ठेवणं जमलं पाहिजे. फैजल शेख लाजवाब फटका. ज्या वेगानं आज चेंडू फुलवलाय तो पिच पाहायला मिळाला होता, त्यावर तितकाच घणाघाती प्रहार स्वप्नीलच्या माध्यमातून झाला आणि चेंडू निघून गेलाय. यावेळेला लॉंग ऑफ रिजन मधला हा देखना षटकार. शेवटपर्यंत सांगितलंय, एका बाजूनं विकेटचं पतन जरी होत असलं तरी आमच्या बॅटिंगची डेप्थ बघा, फलंदाजीच्या क्रमवारीची खोली बघा, आलेल्या गोलंदाजाची पिसं काढण्यामध्ये माहीर. अर्धशतक साजरं झालंय. संघाची धावसंख्या 5454, 5 ओव्हर 4, 54 धावा. चला मैदानाच्या आतून निघायचं पटकन. या षटकातला पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर निश्चितपणे आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळत होता आणि त्या आत्मविश्वासावर गाळा घातला गेलाय. या वेळेला दबाव खराब टप्पा होता, त्यावर खेळण्याचा खराब प्रयत्न झाला. एज लागली. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुकी करेल. चेंडू डिक्लेअर झोन म्हणजेच घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल अवघ्या एका धावेसाठी. या एका धावेनं सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5555, 5 ओव्हर 5, 55 धावा. 3 चेंडू फैजलच्या षटकामधले. पहिला बॉल विकेट प्राप्त झाली, ती देखील मिस्टर एम्पल गणेशची. सेकंड बॉलवर स्वप्नीलच्या माध्यमातून घणाघाती आघात करण्यात आला आणि एक षटकार पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल. स्ट्राईकला असेल अमर गायकवाड. बॉलिंग मार्कवर फैजल शेख. MD11 शिरोळ संघ एक चेंडूवर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तुम्ही 3.5 मिनिटं खर्च केलेत. या षटकातला पुढचा चेंडू फैजल याचा. अमर गायकवाड शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झाला, परंतु गोलंदाजाचं कौतुक म्हणावं लागेल. फलंदाजाची इच्छित जागा मात्र ओळखली गेली आणि त्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. सक्सेसफुली अटेम्प्ट करून दिला नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की विकेट प्राप्त झाली.
फैजल यानं फलंदाजाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलंय. या षटकातले तब्बल दुसरा गडी बाद करण्यात यश आलंय ते फैजल याला. बॅकफुटवर कुठेतरी ढकलला जाईल या महत्वाच्या षटकामध्ये संघ सिद्धिविनायक मुरबाड. धावसंख्या स्थिरावलेली 55. या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत ते सिद्धिविनायक मुरबाड संघाचे. अजूनही 2 चेंडू या षटक क्रमांक 4 मधले बाकी आहेत. निश्चितपणे ज्या शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामधल्या पहिल्या षटकामध्ये मात्र कुठेतरी कमतरता जाणवते. केवळ 1 षटकार जरी आला असला तरी आतापर्यंतच्या 4 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात त्या मात्र फैजल शेख यानं निश्चितपणानं गोलंदाजानं नियंत्रण प्राप्त केलंय. फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडलाय आणि त्याचाच परिपाक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन फैजल आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन राजू. या वेळेला ग्लान्स केला लाजवाब फटका. क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल सीमा पार हमखास. धावा मिळतील 6 करणारा षटकार. या 6 धावांनी सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 61. 6 वर 1 61 धावा. कुठेतरी या 4 चेंडूमध्ये फलंदाजांच्या मनसुब्यांना उधळवण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी झालेला दिसून येत होता तो मात्र फैजलच्या माध्यमातून. पण त्याच गोलंदाजाच्या मानसिक खच्चीकरण करण्याचं काम अगदी यशस्वीरित्या बजावलं जात आहे ते म्हणजे सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या फलंदाजाकडनं. मित्रांनो म्हणतात ना माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि नसेल करायची तर कारणं सापडतात. कारणं कधी कधी चांगली असतात पण यशाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर कारण फक्त एकच असलं पाहिजे की मी माघार घेणार नाही, मी अपयशाचा विचार करणार नाही, मी माझ्या ध्येयाच्या वाटचालीपासून कुठेही माग कणभर का होईना हटणार नाही कारण माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वासाची प्रेरणा जागृत आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे आणि तीच गोष्ट करावी लागते. म्हणतात ना एखाद्या गोष्टीची नुसती आवड असली उपयोग नाहीये तर ती गोष्ट मिळवण्याची भूक देखील तुमच्यामध्ये जिवंत असली पाहिजे. या षटकातला शेवटचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू बाहेर निघाला, बॅट्समनच्या रडारमध्ये आला नाही आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 61. 6 वर 1 61 धावा. जवळपास 15.25 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलं ते सिद्धिविनायक मुरबाड संघाला. पहिल्या षटकापासून जे आक्रमण झालं म्हणून म्हणतात की नेहमी यशस्वी व्हायचं असेल तर सातत्य राखणं तुम्हाला जमलं पाहिजे आणि या 4 षटकांमध्ये सातत्य राखलंय सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या फलंदाजांनी. 15च्या वरची सरासरी राखली गेली. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांचा करपूस समाचार घेतला. गोलंदाजांवर आपल्यावर हावी होण्याची कोणतीही संधी सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या फलंदाजांनी निर्माण करून दिली नाही आणि त्याचा परिपाक MD11 शिरोळचा संघ या 4 षटकांच्या समाप्तीनंतर देखील अजूनही बॅकफुटवर गेलेला पाहायला मिळतोय कारण 4 षटकांमध्ये तब्बल 61 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला तो सिद्धिविनायक मुरबाडचा संघ. या डावातील अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. हे 6 चेंडू दोन्ही संघाकडनं महत्वाचे असतील. एकतर शिरोळ संघ प्रयत्न करेल कमीत कमी धावसंख्येचा डोंगर आपल्या समोर उभा राहिला पाहिजे आणि दुसरीकडे अगदी त्याच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने प्रयत्न होईल की या 61 धावांमध्ये अधिक जास्तीच्या धावा जोडून समोरच्या संघासमोर धावांचा डोंगर उभा करून आकड्यांचं प्रेशर त्या MD11 शिरोळ या संघावर कसं टाकलं जाईल. बॉलिंग मार्कवर संदीप. फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. ट्रॅकर बॉल. एक सुंदर फटका. टायमिंग मात्र प्रॉपर नाहीये आणि टायमिंग पेक्षा क्षेत्ररक्षण देखील प्रॉपर नाही आहे. थोडा पूल पाहायला मिळाला होता. या दर्जाचं क्षेत्ररक्षण जर तुम्ही करत असाल तर स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाडीचा घाव घालतात हे सांगण्यासाठी तिसऱ्या माणसाची गोष्ट नाही आहे. आधीच आपण बॅकफुटवर आहोत. संघ पुनरागमन करण्यासाठी धडपडतोय. आत्मविश्वासाचा संचार करण्यासाठी संघर्षाचे प्रयत्न केले जात आहेत आणि तिथे मात्र या चुका करत असाल तर मित्रांनो ही चूक नाही आहे तर संघासाठी हा गुन्हा ठरू शकतो. या षटकातला पुढचा चेंडू 63 धावा धावफलकावर. राजू. संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी चेंडूवरचा वेग. राजेबॉईज कर्णधार आणि हरिओम शहापूर संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. राजेबॉईज आणि हरिओम शहापूर. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. फंबल होईल. बॉल कलेक्ट करण्यामध्ये तो असफल ठरलाय परंतु जोखीम नाहीये. अवघ्या एका धावेवर समाधान मानेल तो म्हणजे सिद्धिविनायक मुरबाडचा संघ. या एका धावेनं सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 64. 6 वर 4 64 धावा आणि अजूनही
3 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला मात्र बाकी असेल. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यातल्या पहिल्या डावामध्ये सिद्धिविनायक मुरबाड या संघाकडनं दिसून आलं. कारण माहित होतं की आपण नाणेफेकीचा कौल पराभूत झालेलो आहोत. निर्णय आपल्या बाजूने नाही आहे, पण म्हणतात ना मित्रांनो, निर्णय योग्य की अयोग्य हा मात्र आपल्या पदरात आल्यानंतर ठरत नसतो. तर आपल्या पदरात जी परिस्थिती आली, जो निर्णय आलाय, तो आपल्या कर्तृत्वाच्या कामगिरीच्या बळावर योग्य किंवा अयोग्य हे ज्याला साध्य करता येतं त्याला यशाचा परिघ मार्ग शोधता येतो आणि तो स्वीकारता येतो, तो प्राप्त करता येतो. तेच काम आपल्याला यावेळेला दिसून आलं सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. नाणेफेकीचा कौल पराभूत झाल्यानंतर समोरच्या संघानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ना, मग अशा वेळेला त्या संघाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे अगदी ठणकावून सांगितलं गेलं. या षटकातला पुढचा चेंडू उडावला, हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफ रीजन मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवणारा आणि खरं हृदयावर घाव घालणारा हा असेल षटकार. याच फटक्यासाठी राजू याचं नाव ओळखलं जातं आणि मुरबाडचा हेलिकॉप्टर किंग म्हणून देखील त्याला मानलं जातं. यावेळेला भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये आणि पंचमुन्ना पठाण यांचा येईल इशारा. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार, 2 in a row. सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत राजूच्या बॅटमधनं. तसं जर पाहिलं तर हा तिसरा षटकार त्याच्या इनिंग मधला आहे. 3 उत्तुंग षटकार मारलेत. संघाची धावसंख्या 76 7वर 6 तब्बल 76 धावा. धावांच्या महाकाय आकाराकडे यावेळेला या धावसंख्येचं वाटचाल होणं खऱ्या अर्थानं दडपणात्मक असेल. स्थिती पुन्हा उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु टायमिंग परफेक्ट साधता आला नाही. बॅटिंग स्पीड, बॅटिंगचा फ्लो, बॅटचा फ्लो मात्र कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला. निश्चितपणानं आपण त्याचं विश्लेषण हेही करू शकू की फटका मात्र चुकीचा होता, शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. या चेंडूवर अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 77 77 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र MD11 शिरोळ संघाला 30 चेंडू आणि तब्बल 78 धावा. 30 चेंडूमध्ये 78 धावांचं महाकाय लक्ष उभं केलं गेलं सिद्धिविनायक मुरबाड संघानं MD11 शिरोळ या संघाच्या समोर. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना निश्चितपणानं जी कडवी आव्हानं निर्माण होतील त्यांचा सामना अगदी संघर्षानं केला जाईल. अगदी तितक्याच काटेकोरपणे आपल्या खेळाला साकारण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून केला जाईल. आणि हेच सगळ्या इतिहासाची पुनरावृत्ती मागच्या 6 दिवसात धर्मवीर चषक 2022च्या या 28व्या पर्वात आपण पाहिले. या संपूर्ण पर्वाचं, या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार म्हणजेच शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा शिवसेना शहापूर शहर प्रमुख या शहापूर शिवसेनेचा बुलंद घणाघाती आवाज, कणखर नेतृत्व, स्वाभिमानी बाणा ज्यांनी जपला, धर्मवीरांची शिकवण ज्यांनी रुजवली आणि या शहापूर शहरावर शिवसेनेची सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचा विचार त्यांनी कायमस्वरूपी प्रज्वलित ठेवला असं नाव सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या आयोजनातून आपण या धर्मवीर चषकाचा इतका मनमुराद आनंद मागच्या 27व्या वर्षीपर्यंत घेऊन आता 28व्या वर्षामध्ये त्याचं पदार्पण करत आहोत. 30 चेंडू विजयासाठी 78 धावांची असेल गरज. या 78 धावा मैदानाच्या आत पाठलाग होताना आपण बघू का, किंवा मग पहिल्या डावामध्ये जो मोमेंटम मिळवला लाजवाब फटकेबाजीच्या बळावर सिद्धिविनायक मुरबाड संघानं MD11 शिरोळ संघाला बॅकफुटवर ढकललंय, तो फॉर्म मात्र कायम राहील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मैदानाच्या आत मिळतील. पण मैदानाच्या आत मिळणाऱ्या उत्तरांचं धावतं समालोचन आपल्या समोर घेऊन येण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये निमंत्रित करतो द व्हॉइस ऑफ बदलापूर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट विश्वातील मराठी समालोचन क्षेत्रातील दिग्गजांच्या यादीमध्ये स्थानापत असलेलं नाव म्हणजे सन्माननीय महेशजी धुळे आणि टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव मॅडी दादा.
तर धन्यवाद अमरजी राऊत. पुढे एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू आणि जाऊया मागच्या दिशेने 78 धावांचं लक्ष ज्या ठिकाणी एका बाजूला आपण पाहिलं तर MD11 शिरोल आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक मुरबाड संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 77 धावा त्यांनी नोंदवल्या आणि 78 धावांचं लक्ष यावेळेस प्रतिस्पर्धी संघासमोर उभ्या केल्यात. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर टॉससाठी आपण इन्व्हाइट करू राजे बॉईज वर्सेस हरिओम शहापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं झालं ना. तर राजे बॉईज या संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 ऑफिशियल पंच, पुन्हा पठाण सर, शहापूर किशान आणि त्याच्या समवेत कुणाल पेनकर मॅन फ्रॉम बदलापूर. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना 78 धावांचं लक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने 15.60च्या गतीने आस्किंग रन रेट ठेवावा लागेल या मॅचमध्ये. ते म्हणजे MD11 शिरोळ या संघाला. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय मुनाफ आणि कुणाल ही जोडी मैदानावरती दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज प्रवीण. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतो. 28व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. गेली 27 वर्ष क्रिकेटचा थरार आपण या क्रीडांगणावरती अनुभवतोय आणि 28 वर्षामध्ये आपण पाहिली तर सातत्याने चांगली संकल्पना पाहायला मिळते. 78 धावांचं लक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. tenniscricket.in ची संपूर्ण टीम सज्ज होती. लाईव्ह टेलिकास्ट कव्हरेज केले जात आहे. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतो. प्रवीणचा गती थोडीशी कमी केली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी करणं भागच पडेल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल प्रहार तर गेला. मिस टायमिंग झालंय. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. कदाचित उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. बादच्या रूपानं लागणारा पहिला धक्का. फलंदाज मुनाफ बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी मुरबाड सिद्धिविनायक मुरबाड टीमने नोंदवली. 77 धावा 5 षटकांमध्ये आणि 78 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतोय. अत्यंत चांगली स्पर्धा. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख आणि नगर पंचायतीचे नगरसेवक शिवसेना शहर प्रमुख आदरणीय विजयभाई भगत यांच्या संकल्पनेतून या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 7वा आजचा आपण पाहतो आणि आजच्या या 7व्या दिवसामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार. व्यावसायिक संघ शहापूर तालुक्यातील आपण पाहतोय. एका बाजूला मुरबाड तर दुसऱ्या बाजूला MD शिरोल हा संघ आपण पाहतोय. चांगले मॅच, चांगली बिग फाईट. पहिले षटक आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण तयार. लेफ्ट हँडर बॅट्समन साठी आपण पाहतो राऊंड विकेटने हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अफलातून स्पेल आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ना तर फलंदाज या ठिकाणी मुनाफ साठी चेंडू डॉट फेकला. त्यानंतर विकेट. त्यानंतर अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. लॉंगॉनला चेंडू मात्र फील्ड केला जाईल. लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधोमध जिथे क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन ज्याला म्हटलं जात आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलं. एकच धाव मिळते आणि एकापेक्षा अधिक काही नाहीये. एक धाव फलकावती आहे. सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस जेलबादच्या रूपानं मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहिलाय. फटका अगदी कव्हरच्या दिशेने खेळायचा होता परंतु तो फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि फलंदाजाला मात्र जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं. फलंदाज अजून एक बाद होईल. या ठिकाणी अजयला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 MD11 शिरोळ संघाला.
फलंदाज अजय बाद झाला आणि आता नयन येतात मैदानाच्या आतमध्ये. 78 धावांचं भलं मोठं टार्गेट इथे चेस करायचं आहे. या मॅचमध्ये आपण पाहिल्यानंतर भली मोठी धावसंख्या चेस करण्यासाठी हा संघ आपण पाहतो. यावेळेस सिद्धिविनायक मुरबाड संघाच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना फलंदाज एका पाठोपाठ बाद होत आहेत. जणू काही असे आपण जर पाहिल्यानंतर वाऱ्याची झुळूक यावी, जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो ना, तसं मात्र आता सुरुवातीला टॉप ऑर्डरची फलंदाज या ठिकाणी ढासळलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोसळताना आपण पाहिलं फलंदाज मात्र बाद झाला. तिसऱ्या क्रमांकाचा अजून एक धक्का लागत असताना या धावसंख्येवरती अफलातून षटक राहिले प्रवीणचं. आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो वाखाणण्याजोगी कामगिरी आहे. 3 गडी गमावलेत आणि 1 धाव फलकावरती आहे. सुजय भगत आपण पाहतोय जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, ज्यांच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते आणि ती माहिती आम्ही tenniscricket.in लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीद्वारे आणि संपूर्ण या क्रीडांगणावरती ती माहिती आमच्या माध्यमातून पोहोचवली जाते. 1 बाद 3 बाद 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. दयनीय अवस्था आहे. 78 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहिली. मुनाफ आणि कुणाल होते, ज्यामध्ये मुनाफ बाद झाला. कुणालला अजूनही संधी नाही. 1 धावसंख्येवरती कदाचित नॉस्ट्राईक गेनला जो माशासारखा तडफडत असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता त्याच्या साथीने नितेश येतात अगदी या 5व्या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रवीणची. चांगला स्पेल आपण पाहिला या क्रीडांगणावरती. काय हवं असं सुरुवातीला चांगल्या धावा ज्याने उभ्या केल्या, परंतु इथे गोलंदाजीमध्ये देखील अतिशय तिखट मारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला प्रवीणचा. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतात. योगेश लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने. आखो टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव तिथे मिळेल. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला जातोय. गणेश कडे ॲक्युरेट फेकी होत असताना आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 3ही फॉर्मॅटमध्ये 3ही डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिले ना अत्यंत चांगली कामगिरी आहे आजच्या या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर सिद्धिविनायक मुरबाड संघाकडे, कारण गोलंदाजी फलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील अफलातून पाहायला मिळते. आखो टप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्कोअर ऑफ द विकेट फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक कदाचित चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटच्या क्षणाला पॉज दिलाय, थांबवलंय. एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही अद्याप. ही जमेची बाजू मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना सिद्धिविनायक मुरबाड टीमची, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतायत. अक्षरशः आगीचे निखारे या रगरगत्या उन्हामध्ये फेकले जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतायत. 78 धावा यांचं टार्गेट चेस करण्यासाठी तुम्हाला षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. बॅटची कडा कॉन्फिडन्सच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहिला तर अजून एक धक्का लागत असताना 1 बोर्ड विकेट डाऊन. 4था गडी गारत टीम MD11 शिरोळ संघ फलंदाज बाद. 4 फलंदाजांना एकंदरीत अपयश आलं या मॅचमध्ये. 78 धावा इथे बनवायच्यात आणि 78 धावा बनवत असताना 4 या धावसंख्येवरती लागणारा हा तब्बल 4था झटका टीम MD11 शिरोळ संघाला आपण पाहतोय. कदाचित या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगलं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मुरबाड नगर पंचायतीचे काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 1 गाव 11 ग्रामीण संघ, त्यानंतर शहरी विभाग, त्यानंतर संपूर्ण मुंबई विभागातून तुम्हाला शहरी ओपन पोल आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्ही 7व्या दिवसामध्ये आज 6 दिवस तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर चांगला क्रिकेटचा थरार ग्रामीण संघांचा पाहायला मिळाला. परंतु आज शहापूर तालुक्यातील हे दिग्गज संघ 11 गावातून 11 खेळाडू या ठिकाणी बिलॉंग करतायत. गोलंदाजी मार्कवरती सज्जत योगेश. पुन्हा एकदा यावेळेस स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफस्टम आपण पहिला चेंडू पंचांनी घोषित केलाय. KP मला सांगत असताना KP सर आपण पाहतोय. JP पॅनलच्या माध्यमातून नवीन पंच देखील आपण पाहतोय. त्यातच एक जबरदस्त नाव आपण पाहिलं तर या शहापूर तालुक्यामधील अत्यंत महत्त्वाची धुरा जे सांभाळत आहेत
ते आमचे मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही पंच तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस अलॉंग द कार्पेट भरपूर वर्षाचा अनुभव आणि भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ चालला, यावेळेस प्रयत्न देखील केले जात नाही आहेत आणि अलॉंग द कार्पेटने सीमा रेषे पार रन्स मिळत आहेत 4. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील रिव्हर्स टाइम फटका चांगला पाहायला मिळतो. धावा सुद्धा चांगलाच मिळतील. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिलं आणि यावेळेस इथून चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर पॉइंटला. अगदी आपण पाहिलं तर लॉंगॉलच्या दिशेने एक चौकार आला आणि सलग लागोपाठचे 2 चौकार येत असताना इथून मात्र दमखम दाखवली जाते. फलंदाज आपण पाहिलं तर फैजलच्या बॅटमधून 2 चौकार. धावसंख्या दफलकावती अगदी दुहेरी अंकामध्ये स्थिरावते. 13 धावा दफलकावती 13 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर ऑन द बोर्ड MD11 शिरोळ टीम. आज भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळतील. 12 संघ आणि 12 संघातून पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 6 मॅचेस ज्यामध्ये दिग्गज संघ दिग्गज खेळाडू. नेक्स्ट मॅच तुम्हाला फ्रेश सामना पाहायला मिळेल. अगदी राजे बॉईज वर्सेस हरिओम शहापूर. राजे बॉईज या संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय आणि आमंत्रित केले या घरच्या मैदानावरती या घरच्या क्रीडांगणावरती हरिओम शहापूर या संघाला. गोलंदाजी मार्कवती सचेत स्वप्नील. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये 78 धावांचं आव्हान असताना आता समीकरण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज. 18 बॉल आणि 65 धावा हे समीकरण आहे. थोडंसं कठीण आहे परंतु या कठीण समीकरणाला सोपं केलं जाईल का. फलंदाज आपण पाहतो लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईक कुणाल जो सलामीला आलाय फलंदाज. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस फटका फसलाय. कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक. ताकदीचा वापर होता परंतु यावेळेस टायमिंग प्रॉपर होत नाहीये. कदाचित एलिव्हेशन चुकीचे आणि फलंदाज मात्र बाद होतात. कुणालला देखील परतावा लागेल. यावेळेस लागणारा अजून एक धक्का. 5व्या क्रमांकाचा फलंदाज कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. कदाचित आपण पाहिलं तर मुरबाड नगर पंचायतीवरती भगवादर मानाने सन्मानाने फडकलाय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही वेगळे चित्र या मुरबाड नगर पंचायतीमध्ये पाहायला मिळेल. परंतु आज आपण पाहिलं तर मुरबाड नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली जाते जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आदरणीय विजयभाई भगत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. यावेळेस लाईन चेक केली जाते. कदाचित 1+1 डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. मुन्ना पठाण सर आम्हाला सांगत असताना की यास इट इज वाईड बॉल आणि त्यावरती मिळणारी एक्स्ट्राची धाव 1+1 या 2 धावा मिळत आहेत. कुणाल बाद झाला. कुणालवरती जिम्मेदारी होती. कदाचित आपण पाहिलं तर असं वाटलं होतं मुन्ना बाद झाला. त्याच्या खालोखाल अजय नयन नितेशने कदाचित आपली विकेट दिली परंतु इथे कुणालला मात्र मैदानाच्या मध्ये थांबणं फार गरजेचं होतं आणि कुणालने मात्र अगदी मिस्टामिक स्ट्रोक पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाहीये बॅटच्या रडारमध्ये आणि सेल टिपला गेला. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. परंतु आता फैजल आणि अरुण हे 2 फलंदाज आहेत मिडल ऑर्डरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा. गोलंदाज स्वप्नील तयार. यावेळेस सलंग द कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या वतीने आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी आपण सातत्याने पाहिली आहे. कदाचित कुठल्या पद्धतीची एखादी चूक इथे पाहायला मिळत नाही. त्यांना माहिती आहे सिद्धिविनायक मुरबाड टीमला एखादी चूक इथे मात्र एखादं चित्र मोठ्या मोठ्या जहाजानं बुडवतो तर कदाचित एखादी चूक या मोठ्या मोठ्या मॅचमध्ये आपल्याला परास्त होण्यासाठी भाग पाडतात आणि तसं काही चित्र मैदानामध्ये होताना पाहायला मिळत नाही. 77 धावा ज्याने पूर्वार्धामध्ये नोंदवल्या. 78 धावा प्रतिस्पर्धी संघाला चेस करण्यासाठी कदाचित नाकी न आलेत
अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे ती सिद्धिविनायक मुरबाड टीमची. यावेळेस लेफ्ट मोरती विकेटने यावेळेस आपण पाहतो चेंडू हवेमध्ये फटका मिसटायमिंग होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत आणि 2 धावांचा अवधी या ठिकाणी फलंदाज अरुणकडे होता आणि 2 धावा सहजतेने एकवटल्या जात आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. 2 चौकारांचा अपवाद आपण वगळला फैजलच्या बॅटमधून तर एकही मोठा फटका अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे. कदाचित सुरुवातीला आपण पाहिलं तर आक्रमक पवित्रा घेतला होता सलामीला जितून सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या वतीने ज्याने 22 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या खालोखाल त्याच्या साथीने योगेशने 9 धावांचं योगदान दिलं त्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. परंतु आपण पाहिलं ना तर गणेशने मिडल ऑर्डरमध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावरती येऊन 15 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली आहे. अगदी कमी चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार आणि 1 सिंगल अशी धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली आणि 19 धावांचं योगदान दिलं ते फलंदाज राजूने सलग लागोपाठचे 3 षटकार. एकंदरीत 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट असताना संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. आता तो म्हणजे शिरोळ संघ MD11 शिरोळ संघ हा संघ बॅकफूटवरती आपण पाहतो. या 3ऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती आहेत. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये सिद्धिविनायक मुरबाड टीमच्या वतीनं यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल शेवटचे 3 चेंडू सलग लागोपाठचे डॉट येत आहेत स्वप्नीलचे. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर वाईट +1 त्यानंतर दुहेरी धाव आणि सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट. कमबॅक करताना गोलंदाजाला आम्ही पाहिलंय आणि यावेळेस आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 संपन्न झालं. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 18 या धावसंख्येवरती 6च्या सरासरी आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल 60 धावांची गरज. बारा चेंडू 60 धावांची गरज. गोलंदाज येत आहेत स्वतः गणेश येत आहेत. सिद्धिविनायक मुरबाड टीमचे जे संघ नायक आहेत कुल कॅप्टन किशोर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहिला गणेशचा अत्यंत चांगला चेंडू पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे परंतु गणेशला यावेळेस स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना स्वतः कॅप्टन बॅक टू बॅक सलग 2 चेंडू येतात डॉट. पूर्णपणे आपण पाहिलं तर फुटवरचा वापर नाही आहे. अगदी कदाचित ऑफ स्टिकवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी जर विचार केला चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाजाला होत असताना आपण पाहतोय. ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळते. सिंगलला प्राधान्य दिले गेले. कदाचित ही सामना हे मॅच पूर्णपणे एका बाजूने झुकलेले आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण जर विचार केला गणेशचा तर अद्यापपर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. सुरुवातीला भरपूर चांगला स्पेल राहिला. पहिले षटक आपण पाहिलं तर अप्रतिम होतं ज्यामध्ये 3 विकेट आणि 1 धाव आली. जे षटक होतं प्रवीणचं. त्यानंतर योगेशचं आपण षटक पाहिलं ज्यामध्ये धावा आल्या 12. 3रा षटक स्वप्नीलचं ज्यामध्ये धावा आल्या 5 आणि आता मात्र गणेशचं हे षटक आपण पाहतोय परंतु डी झोनमध्ये मिळते 1 धाव. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले आणि 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगलने धाव एकवटली जाते. सिंगलला तुम्ही प्राधान्य द्याल तितके तुम्ही बॅकफूटवरती असाल कारण आता 8 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत नाही आहे. मॅचमध्ये रंगत पाहायला मिळालं नाही आहे कारण कदाचित आपण पाहिलं ना शेवटचा याच्या अगोदरची मॅच आपण जर पाहिली तर एका बाजूला ठोणे आणि दुसऱ्या बाजूला वेताळ स्वामी जिथे मात्र ठोणे संघाला मात्र नाकी 9 आले. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना कदाचित तो षटकार ठोकला परंतु तो सर्वात कठीण खेळ होता. यावेळेस लाईन चेक केली जाते. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला तुम्ही पाहिलं आणि गणेशचा हा बॉल कदाचित स्वेर पंचाने या ठिकाणी घोषित केलाय. राऊंड विकेटने हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक चेंडू डॉट. धावसंख्या फलकावरती आपण पाहिले तर स्ट्राईक एंडला फलंदाज फैजल आहेत. सातत्याने अक्षरशः त्या खेळाडूला डॉमिनेट केलं जात आहे. धावसंख्या अगदी स्थिर आपण पाहतो. बॅकफूटवरती संघ शेवटची मात्र काही औपचारिकता या ठिकाणी कंप्लीट केली जाईल.
या मॅचची. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव तिथे कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फैसल येत आहे दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा वेगवटल्या जात आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आता कशा प्रकारचे असेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 12 चेंडू 60 धावांची गरज होती. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त केवळ 5 आणि 6 चेंडू 55 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅचची पूर्णपणे हवा काढली आहे सिद्धिविनायक मुरबाड टीमने. शेवटच्या 6 बॉलची फक्त औपचारिकता या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज काय असते ना 5 षटकांची, ती या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये कंप्लीट केली जाईल. आणि शेवटच्या अंतिम षटक गोलंदाज अमरला आपण पाहतोय. 6 बॉल आणि 55 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर दिसतचे अमर. यावेळेस इथे आपण पाहतो ऑन साईडला फटका चांगला आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. कदाचित लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायक मुरबाड संघाला माहिती आहे सामना आपल्या बाजूने, फक्त औपचारिकता आपण कंप्लीट करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मनोज होता. कोणत्या प्रकारचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात नाहीये. यावेळेस फलंदाज होईल बाद. कव्हरच्या दिशेने शॉट कव्हरला मात्र टीपला जाईल. संपुष्टात आला फलंदाज अरुण साखर. चलो नेक्स्ट मॅच आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. एका बाजूला राजे बॉईज, दुसऱ्या बाजूला हरिओम शहापूर. राजे बॉईज संघाने टॉस जिंकलाय. पहिली मॅच तुम्ही पाहिली ज्यामध्ये वेताळ स्वामी वर्सेस ठोणे 11. ठोणे 11 हा संघ त्या ठिकाणी विजयी झाला. MD 11 शिरोल वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड या 2 संघांमध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. आणि कदाचित या मॅचची औपचारिकता शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी कंप्लीट केले जातील. आणि 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर सिद्धिविनायक मुरबाड हा संघ विजयाच्या दृष्टीने आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंगऑफला एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र काही फरक पडत नाहीये सिद्धिविनायक मुरबाड टीमला. कारण या मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर भरपूर चांगल्या धावा त्याने नोंदवल्या. आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली. कदाचित येणाऱ्या काही संघांमध्ये तुम्हाला अजूनही रेकॉर्ड्स पाहायला मिळतील. आज शहापूर तालुक्यातील दिग्गज खेळाडू आणि दिग्गज नामवंत खेळाडू तुम्ही पाहू शकाल. त्यातल्या त्यातच आज सिद्धिविनायक मुरबाड संघाने मात्र एक अतिशय चांगली धावसंख्या उभारली आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलून देण्याचं काम त्यांनी केलंय. गोलंदाजी मार्कवरती अमरला आपण पाहतोय. षटकातील शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. लाईन चांगली आहे, गती थोडीशी कमी केली आहे. यामुळे मिस करत असताना आपण पाहतोय खेळाडू बॅट्समन फैजलला. आणि शेवटचा चेंडू डॉट 5वा चेंडू डॉट आला. आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल, शेवट गोड करेल का. यावेळेस इथे पाहावं लागेल. कदाचित शेवट गोड केलाय फलंदाज फैसलने, परंतु सामना गमवावा लागलाय MD 11 शिरोळ संघाला. आणि या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित करत असताना सिद्धिविनायक मुरबाड टीमने मात्र मॅच जिंकली आहे. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम MD 11 शिरोळ. चला राजे बॉईज या संघाला विनंती करून आपण मैदानाचा लगेच ताबा घ्यायचे. राजे बॉईज संघ टॉस जिंकला नेक्स्ट मॅच. आणि हरिओम शहापूर या संघाला विनंती करून आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा. चला बॉल कलेक्ट करायचंय. संघाला विनंती करून सिद्धिविनायक मुरबाड. सिद्धिविनायक मुरबाड हा संघ या ठिकाणी